रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पेमेंट ॲग्रिगेटर्सचे सध्या लायसन्सेस देत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण जाणून घेणार आहे हे पेमेंट ॲग्रिगेटर्स आहे काय. इतकंच नाही, एक व्यक्ती आहे ज्यांना थेट नासाच्या ॲडमिनिस्ट्रेटरला सल्ला देण्यासाठी नेमण्यात आला आहे आणि ही व्यक्ती भारतीय मूळची आहे. इतकंच नाही, या व्यक्तींनी ज्यांना रिप्लेस केलं त्या पण भारतीय मूळच्या एक महिलाच होत्या. कोण ही व्यक्ती आणि यांनी कोणाला रिप्लेस केलं हे पण आपण आजच्या क्लासमध्ये जाणून घेऊ. आणि असा कुठला राज्य आहे ज्यांनी 30% हॉरिझॉन्टल रिझर्वेशन महिलांना दिलं आहे. याच्यासारख्या अनेक गोष्टींवर आजच्या क्लासमध्ये आपण चर्चा करणार आहे. पण हे सगळं करण्याच्या आधी आज 2 महान व्यक्तींची जयंती आहे, तर त्यांना आपण अभिवादन करू. मी अमोल चेपे रेडियंट अकॅडमीच्या या नवीन लेक्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. लेट अस हॅव अ लुक ॲट करंट अफेअर्स ऑफ 12 जानेवारी 2023. आज 12 जानेवारी 2023 2 महान व्यक्तींची जयंती. एक स्वामी विवेकानंद, ज्यांच्या जयंतीनिमित्त भारतात आपण नॅशनल यूथ डे हा साजरा करत असतो. आणि दुसरी व्यक्ती ज्यांनी आपले राजाच घडवले अशा राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. तर या दोन्ही महान व्यक्तींना आपण अभिवादन करू आणि आजच्या करंट अफेअर्सला सुरू करू. काय आहे आज आपल्याजवळ पहिला मुद्दा. सगळ्यात पहिला मुद्दा आला आहे पोल्युशनशी रिलेटेड. भयंकर पोल्युशन आहे दिल्लीमध्ये, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण याच्यात मागच्या 5 वर्षात थोडी का होईना कमी आलेली आहे. तर आपण बघू हे सगळा विषय काय आहे. तर दिल्ली, आता जो एक सर्वे झाला त्याच्यात दिल्ली ही भारतातली सगळ्यात पोल्युटेड सिटी म्हणून समोर आली. काय आहे दिल्लीमध्ये पोल्युशनचं स्तर सध्या. पोल्युशन जे आपण बघितलं जातं हे बघितलं जातं पार्टिक्युलेट मॅटरच्या कंपोजिशनमुळे. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. पीएम म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर. पार्टिक्युलेट मॅटर हे 2.5 आणि पार्टिक्युलेट मॅटर 10 अशा 2 लेवल्समध्ये पोल्युशन बघितलं जातं. पार्टिक्युलेट मॅटरचं स्टँडर्ड जे आहे, जे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांनी दिलं आहे, ज्याला म्हणतात CPCB स्टँडर्ड. हे स्टँडर्ड आहे 40 मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर. म्हणजे एका क्युबिक मीटरमध्ये 40 मायक्रोग्राम असायला पाहिजे. पण एक्झॅक्टली दिल्लीमध्ये आहे किती. तर दिल्लीमध्ये जे आहे ते आहे 99.7 मायक्रोग्राम्स. 99.7 मायक्रोग्राम्स म्हणजे जेवढ्याची गरज आहे, जेवढं असायला पाहिजे त्याच्यापेक्षा 2.5% जास्त. इतकंच नाही तर याच्यात म्हणजे ॲक्च्युली याच्यात थोडीशी कमी आली आहे. म्हणजे नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम जो भारत सरकारने 5 वर्षाआधी लॉन्च केला होता, की ज्याच्या थ्रू पोल्युशन कंट्रोल करण्यात येणार होतं, याच्यात जे काम होत आहे त्याच्यात थोडीफार का होईना आपल्याला सुधारणा बघायला मिळत आहे. म्हणजे 4 वर्षाच्या आधी याचं जे स्टेटस होतं ते होतं 108 मायक्रोग्राम पर क्युबिक मीटर, म्हणजे 2019चा डेटा आहे. पण आता जे 2023चा जो डेटा आला त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये पोल्युशन अजूनही 99.7 मायक्रोग्राम्स पर क्युबिक मीटर आहे. थोडं कमी झालं आहे. होप करू की येणाऱ्या दिवसांमध्ये अजून कमी होईल. याच्या व्यतिरिक्त ज्या शहरांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे त्याच्यात फरीदाबाद, गाझियाबाद, पटना, मुझफ्फरपूर, नोएडा, मीरठ, गोविंदगड, गया आणि जोधपूर सारख्या पण कंट्रीज आहेत, सारख्या पण सिटीज आहे ज्यांच्यामध्ये 70च्या वर अजूनही पार्टिक्युलेट मॅटरचं कॉन्सन्ट्रेशन आहे. पर क्युबिक मीटरची गोष्ट करतो आपण. तर ही एक महत्त्वाची गोष्ट. प्रश्न विचारला जाऊ शकतो की नॅशनल क्लीन एअर प्रोग्रामचा जो सर्वे झाला याच्या अंतर्गत विच इज द मोस्ट पोल्युटेड सिटी इन इंडिया, द आन्सर इज दिल्ली. ठीक, चलायचं नेक्स्ट मुद्द्याकडे जाऊ. नेक्स्ट मुद्दा, आणि इथे एक आपण कन्सेप्ट शिकणार आहे आज पेमेंट ॲग्रिगेटरची. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी 2 ऑर्गनायझेशन्सला, एक आहे हिताची पेमेंट आणि दुसरी आहे भारत पे, यांना पेमेंट ॲग्रिगेटरसाठी होकार दिला आहे, पेमेंट ॲग्रिगेटर्स बनण्यासाठी. आता पहिले तर ही गोष्ट समजून घेऊ, पेमेंट ॲग्रिगेटर्स असतात काय. तुम्ही पेमेंट गेटवे बरेचदा ऐकलं असेल. पेमेंट गेटवे बरेच वर्षांपासून यूजमध्ये पण आहे वर्ड हा. काय असतं हे पेमेंट गेटवे. एक कंपनी आहे, लेट्स से आपण एक ग्रॉसरीचं शॉप उघडलं. ग्रॉसरी म्हणजे किराणा विक्रीचं शॉप उघडायचं आहे तुम्हाला ऑनलाईन. आता ऑनलाईन जेव्हा तुम्ही हे विकायला जाता तेव्हा तुम्हाला एक सर्व्हिस त्याच्यावर द्यावं लागते आपल्या साईटवर, की जेणेकरून कुठला पण व्यक्ती आहे तो तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करू शकेल. पण कॅश ऑन डिलिव्हरीची सोय कशी देणार आहे.
म्हणजे तो तुम्हाला कॅशचं पेमेंट तर सामान डिलिव्हर केल्यानंतर देईल, पण त्याचा रेकॉर्ड कुठे राहील? याच्यात पेमेंट गेटवे मदत करू शकत नव्हते. पेमेंट गेटवे थ्रू फक्त ऑनलाईन पेमेंट व्हायचं. बरं, एखाद्या व्यक्तीला जर एक ऑनलाईन ग्रॉसरी शॉप उघडायचा आहे तर पेमेंट गेटवेवाल्या लोकांशी संपर्क साधावा लागायचा, त्यांच्याशी डील करावं लागायची, नंतर बँकेत जावं लागायचं, बँकेशी वेगळी डील करावं लागायची. आणि ही जी प्रोसेस होती ही खूप कठीण आणि कंबरसम होती, म्हणजे खूपच कठीण होती, थकवणारी प्रोसेस होती. अशा वेळेस काही कंपनी पुढे आल्या आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही या झंझटीत पडू नका, तुमचं जे सगळं काम आहे ते आम्ही बघू. आणि अशा कंपनींनी हे पूर्ण काम म्हणजे बँकेची डील करणे, पेमेंट गेटवेची डील करणे, त्याच्यानंतर सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे पेमेंट रिलेटेड, कॅश ऑन डिलिव्हरी सारख्या गोष्टींचा पण रेकॉर्ड असणे. म्हणजे एक जी कंपनीला ग्रॉसरी शॉप उघडायचा त्यांनी फक्त ग्रॉसरीज विकण्याच्या व्यवसाय म्हणजे ग्रॉसरीज विकण्याची जी गोष्ट आहे याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पेमेंटवाली सिस्टीम जी आहे ते पूर्णपणे एकच कंपनी सांभाळेल, अशा कंपनीला म्हटलं जातं पेमेंट ॲग्रिगेटर्स. पहिले तर असं होतं की एका कंपनीनं वाटलं की मी पेमेंट ॲग्रिगेटर बनतो तर ते बनू शकत होते, पण नंतर 2021मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटलं असं नाही चालणार, आमचं ऑथरायझेशन लागेल, आमच्याकडनं तुम्हाला पेमेंट ॲग्रिगेटर बनण्यासाठी लायसन्स घ्यावं लागेल. आणि याच्यासाठी रिझर्व्ह बँकेने बरेचसे नियम आणले. मग या नियमांच्या अंतर्गत नवीन लायसन्सेस देण्यात आले. पहिल्या वेळेस जेव्हा लायसन्सेससाठी आवेदन मागवले गेले होते तेव्हा 180 कंपनीजनी लायसन्ससाठी आवेदन केलं होतं. आणि माहिती आहे फक्त किती कंपनीला पेमेंट ॲग्रिगेटरचं लायसन्स मिळालं होतं? फक्त 4. फक्त 4च कंपनीज अशा होत्या ज्यांना पेमेंट ॲग्रिगेटरचं लायसन्स मिळालं. हळूहळू अजून कंपनीजला पण पेमेंट ॲग्रिगेटरचे लायसन्स मिळाले. रिसेंटली जी आपली बातमी आहे आत्ताची, याच्यात 2 कंपनीजला पेमेंट ॲग्रिगेटरचं लायसन्स मिळालं आहे. कुठल्या या 2 कंपनीज? एक कंपनी आहे हिताची पेमेंट आणि दुसरी कंपनी आहे भारत पे. पण हिताची पेमेंटला जे पेमेंट ॲग्रिगेटरचं लायसन्स मिळालं आहे हे मिळालं आहे फक्त होलसेलसाठी, म्हणजे बिझनेस टू बिझनेस ट्रान्झॅक्शनसाठी, म्हणजे या बिझनेसपासून त्या बिझनेसपर्यंत. हिताची पेमेंट हे डायरेक्ट कस्टमरशी डील नाही करू शकणार, पण भारत पे हे डायरेक्ट कस्टमरशी डील करू शकतील, है ना. यांना EMIची सर्व्हिससाठी, पे लेटरसाठी, भारत बिल पेमेंट सिस्टीम म्हणजे BBPS याच्यासाठी आणि लॉयल्टी सोल्युशन्स या सगळ्या गोष्टींसाठी ते वापरू शकतील. ठीक आहे. तर ही जी गोष्ट आहे ही आहे म्हणजे सगळ्या सर्व्हिसेस पेमेंटच्या एकत्र एका कंपनीने पुरवणे, अशा कंपनीला म्हटलं जातं पेमेंट ॲग्रिगेटर. यालाच एक दुसरा शब्द आहे मर्चंट ॲग्रिगेटर. आय होप ही कन्सेप्ट तुम्हाला एकदम क्लिअरली कळली असेल. चलायचं नेक्स्ट मुद्द्यावर. नेक्स्ट पॉइंट काय? नेक्स्ट पॉइंट आहे एका ॲक्विजिशनच्या कंप्लिशनची. कशाचं ॲक्विजिशन झालं आहे? टाटा मोटर्स यांनी ॲक्विजिशन केलं आहे. कोणाचं? तर फोर्डच्या साननच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचं. सानन हे गुजरातमध्ये आहे आणि तिथे फोर्डचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट होता. 2017मध्ये फोर्ड ही कंपनी भारत सोडून गेली. भारत सोडून गेली म्हणजे त्यांनी म्हटलं मी भारतात प्रोडक्शन नाही करू शकत, आमच्यासाठी कठीण चाललं आहे काम करणं. तर फोर्ड जेव्हा भारत सोडून गेली तेव्हा त्यांचा जो साननचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट होता तो टाटा मोटर्सनी विकत घेण्याचं ठरवलं. मग विकत घेण्यासाठी यांची जी कंपनी आहे टाटांची, त्याचं नाव आहे टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड. नाव काय आहे? टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड, ज्याला TPEML असं म्हणतात. या TPEMLनी हा प्लांट 725.7 करोडला घेण्याचं ठरवलं आणि याचं ॲक्विजिशन नंतर सुरू झालं. 2019मध्ये ॲक्विजिशन सुरू झालं आणि आय थिंक आत्ता 2022मध्ये याचं ॲक्विजिशन सुरू झालं आणि आता 2023मध्ये याचं ॲक्विजिशन कंप्लीट झालेलं आहे. तर प्रश्न याच्यावर असा बनू शकतो की फोर्ड कंपनीच्या साननच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटला कुठल्या कंपनीने विकत घेतला आहे? तर एक तर तुम्हाला टाटा मोटर्स हे ऑप्शनमध्ये असेल किंवा टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड हे ऑप्शनमध्ये असेल. दोन्ही ऑप्शनमध्ये टाटा असतीलच, तर तुम्हाला टाटावाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ठीक. चलो नेक्स्ट मुद्द्यावर जायचं. आता नेक्स्ट मुद्दा काय आहे? नासा म्हटलं की आपले असे कान उभे होतात एकदम, कारण स्पेस एजन्सी, पहिली स्पेस एजन्सी, सगळ्यात मोठी स्पेस एजन्सी म्हटलं की आपल्या पुढे नासाचं नाव येतं. नासामध्ये सगळ्यात मोठी जी पोस्ट असते ती असते ॲडमिनिस्ट्रेटर.
या ॲडमिनिस्ट्रेटरला एक सल्लागार असतो, म्हणजे असा व्यक्ती जो सल्ले देत असतो त्याला की काय करायला पाहिजे. म्हणजे किती मोठं पद आहे विचार करा त्या व्यक्तीचं. त्या पदावर भारतीय मूलचे AC चारानिया यांची नियुक्ती झालेली आहे. AC चारानिया हॅज बीन अपॉइंटेड ॲज द नासा चीफ टेक्नॉलॉजिस्ट आणि यांचं काम असेल की हे प्रिन्सिपल ॲडवायझर असतील टू द ॲडमिनिस्ट्रेटर. ॲडमिनिस्ट्रेटरचं नाव आहे बिल नेल्सन. बिल नेल्सन नासाचे ॲडमिनिस्ट्रेटर आहे. त्यांचे प्रिन्सिपल ॲडवायझर कोण असणार आहे? भारतीय मूलचे AC चारानिया. हे AC चारानिया सल्ले देतील नासाच्या ॲडमिनिस्ट्रेटरला की त्यांनी कसं आणि काय काम करायला पाहिजे. बरं, यांनी रिप्लेस ज्यांना केलं आहे ना ते पण भारतीय मूलच्याच महिला होत्या आणि त्यांचं नाव आहे भाव्या लाल. इथे तुम्हाला दोघांचेही फोटो बघायला मिळतील. या भाव्या लाल या पहिले प्रिन्सिपल ॲडवायझर होत्या नासाच्या ॲडमिनिस्ट्रेटरच्या आणि आता AC चारानिया यांनी भाव्या लाल यांना रिप्लेस केलेलं आहे. तर ही एक खूप महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाची अपॉइंटमेंट आहे, नाव लक्षात ठेवायचं आहे. कालही आपण बघितलं होतं युनायटेड स्टेट्समध्ये पहिली शीख महिला जज झाली आहे. या भारतीय मूळच्या होत्या, मनप्रीत मोनिका सिंग, जर तुम्हाला नाव आठवत असेल तर. ठीक, चलायचं. तर ही एक महत्त्वाची न्यूज. नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट मुद्दा काय आहे आपला? नेक्स्ट मुद्दा आहे मागच्या 8-10 दिवसांपासून, कदाचित 15 दिवसापासून चर्चेत असलेलं जोशीमठ. जोशीमठ पहिले तर बघून घेऊ हे आहे कुठे. जेव्हा तुम्ही श्रीनगरकडनं केदारनाथ बद्रीनाथकडे जायला निघता तेव्हा रुद्रप्रयागपासून 2 रस्ते होतात. एक जातो केदारनाथला, एक जातो बद्रीनाथला. बद्रीनाथला जाताना चामोलीच्या पुढे गेल्यानंतर जोशीमठ नावाची ही जागा आपल्याला इथे बघायला मिळते. तर जोशीमठ याच्या जवळच चिपको आंदोलन हे झालं होतं. म्हणजे लोकांनी झाडांना चिपकले होते आणि म्हटलं होतं झाडं नका कापू कारण यांनी एन्व्हायरमेंटला धोका होऊ शकतो. आणि एक्झॅक्टली तेच बघायला मिळालं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन, हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट्स इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे सुरू झाले की त्याच्यामुळे हा भाग, जोशीमठचा जो भाग आहे, इथे आता लँडस्लाईड सुरू झालेले आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की हे नॅचरल आहे आणि त्याच्याही पेक्षा जास्त लोकांचं म्हणणं आहे की हे जे डिझास्टर आहे लँडस्लाईडवालं हे मॅनमेड आहे. होत काय एक्झॅक्टली जोशीमठमध्ये? तर जोशीमठमध्ये रस्त्यांमध्ये अशा भेगा पडत आहे. ही भेग तुम्हाला दिसत असेल आहे ना. बिल्डिंग्स खचत आहे आणि बिल्डिंग्सला बार्स आणि पिलर्स देऊन सपोर्ट करावं लागत आहे. लोक आपल्या स्वतः घरात राहू नाही शकत आणि तिथून त्यांना बाहेर निघावं लागत आहे, दुसऱ्या गावांमध्ये जावं लागत आहे. कितीतरी लोक जोशीमठ सोडून दुसऱ्या गावी राहायला गेले आहे. यांच्यासाठी सरकारने शेल्टर कॅम्प्स बनवले. कारण काय आहे याचं? बरेचसे रिपोर्ट सध्या कारणावर आले, पण त्याच्यातलं एक महत्त्वाचं कारण सांगणारी एक रिपोर्ट आहे ज्याच्यात असं म्हटलं आहे आणि असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे जोशीमठच्या की NTPC म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन यांचा एक खूपच ॲम्बिशियस हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टचं काम जोशीमठवर चाललेलं आहे, म्हणजे जोशीमठच्या जवळ. तर जोशीमठच्या खालून एक टनल जाणार आहे ज्याच्या थ्रू हे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवरचं काम चाललं होतं. तर ती जी टनल जाणार आहे त्याला ब्रेक करताना, त्याला फोडायच्या वेळेस तिथे ब्लास्ट झाला आणि बरेचदा मशीन्स अटकल्या. टनेलमध्ये मोठ्या मोठ्या मशीन्स अडकल्या. मशीन्सला काढण्यासाठी ब्लास्ट करण्यात आले आणि त्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात तिथनं पाणी लीक झालं की जमिनीखालचे जे पाण्याचे ॲक्विफर्स होते त्याच्यातलं पाणी बाहेर येऊ लागलं. किती माहिती आहे का? 6000 लिटर पर सेकंड इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येऊ लागलं. आणि जेव्हा पाणी निघून जातं जमिनीखालचं तेव्हा जमीन किंवा खूप जास्त पाणी जमा होतं तेव्हा सुद्धा जमीन खाली धसते. आणि हेच एक्झॅक्टली जोशीमठमध्ये होत आहे. म्हणून जोशीमठला लँडस्लाईड सबसिडन्स झोन म्हणून डिक्लेअर करण्यात आलं. याच्यावर उत्तराखंडची सरकार, उत्तराखंडमध्ये आहे जोशीमठ, कुठे आहे हे सांगायला विसरलो, उत्तराखंडमध्ये हे जोशीमठ आहे. आणि म्हणूनच उत्तराखंडची सरकार आणि भारत सरकार दोघंही याच्यावर खूप सिरियसली आपलं लक्ष ठेवत आहे. तर सेंट्रल गव्हर्नमेंटची एक हाय लेव्हल मीटिंग झाली. त्याच्यात नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी NDMA, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे GSI आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी याचे पण अधिकारी, टॉपमोस्ट अधिकारी इथे पोचले होते आणि त्यांनी जोशीमठच्या एरियाला लँडस्लाईड सबसिडन्स झोन म्हणून डिक्लेअर केला आहे. तर प्रश्न तुम्हाला याच्यावर येऊ शकतो
की कुठल्या सिटीला लँडस्लाईड सबसिडन्स झोन म्हणून डिक्लेअर करण्यात आला आहे, किंवा हे विचारू शकतात की जोशीमठ कुठल्या स्टेटमध्ये आहे. तर लक्षात ठेवा, इट इज इन उत्तराखंड आणि जोशीमठला लँडस्लाईड सबसिडन्स झोन म्हणून डिक्लेअर करण्यात आला आहे. आय होप ही जोशीमठची जी गोष्ट आहे शॉर्टमध्ये का होईना तुम्हाला कळली असेल. आपण नेक्स्ट मुद्द्याकडे वळू आता. नेक्स्ट मुद्दा आहे रॅम्पशी रिलेटेड. रॅम्प म्हणजे काय, तर रॅम्पचा अर्थ होतो रेझिंग अँड ॲक्सिलरेटिंग MSME परफॉर्मन्स. MSME असं म्हटलेलं आहे ना. MSME म्हणजे काय, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज. MSMEचे युनियन मिनिस्टर कोण आहे, ते आहे नारायण राणे, महाराष्ट्राचे. तर यांनी एक वेब पोर्टल लॉन्च केला. वेब पोर्टल जो आहे तो या रेझिंग अँड ॲक्सेलरेटिंग MSME परफॉर्मन्स म्हणजे रॅम्प स्कीमचं वेब पोर्टल आहे. ही जी रॅम्प स्कीम आहे ही MSMEच्या डेव्हलपमेंटसाठी बनवलेली स्कीम आहे. 2 वर्ष आधी जेव्हा कोविड आला होता, तेव्हा 2-3 वर्ष आधी जेव्हा कोविड आला, तर या कोविडच्या काळामध्ये मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज म्हणजे छोटे आणि लघु उद्योग जे होते यांना खूप नुकसान झालं आणि यांना सपोर्ट करण्याची गरज होती. तर अशा वेळेस भारत सरकारने कोविडच्या नंतर एक स्कीम बनवली ज्याच्या अंतर्गत MSMEजला सपोर्ट दिला जाणार होता. स्कीमचं नाव ठेवण्यात आलं रेझिंग अँड ॲक्सिलरेटिंग MSME परफॉर्मन्स, ज्याचं शॉर्ट फॉर्म आहे रॅम्प. याचा लॉन्च प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 6 महिने आधीच केला होता. आता काय झालंय मग याच्यात, तर आता याचं वेब पोर्टल बनवण्यात आलं आहे. बरं, हा जो प्रोजेक्ट आहे ना, म्हणजे ही जी स्कीम आहे, या स्कीमला वर्ल्ड बँकनी स्पॉन्सर केलेला आहे. तर दिस इज अ वर्ल्ड बँकनी असिस्ट केलेला आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची ही स्कीम आहे. 6062 कोटीची स्कीम आहे, 6062 कोटीची स्कीम. आणि याचं वेब पोर्टल स्कीम लॉन्च झाल्याच्या 6 महिन्यांनंतर लॉन्च केलं आहे युनियन मिनिस्टर MSMEचे, ज्यांचं नाव आहे नारायण राणे यांनी. बरं, हे लॉन्चिंग झालं कुठे, तर हे लॉन्चिंग जे झालं आहे ते झालं आहे अगरतलामध्ये. कारण अगरतलामध्ये रिजनल कॉन्फरन्स होती सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ MSMEज इन नॉर्थ ईस्ट रिजन या विषयावर. म्हणजे नॉर्थ ईस्ट रिजनमध्ये जे MSMEज आहे याची सस्टेनेबल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, याच्यावर एक रिजनल कॉन्फरन्स होती. तिथे नारायण राणे पोचले होते आणि तिथेच यांनी या रॅम्प स्कीमचं वेब पोर्टल लॉन्च केलं. आय होप ही गोष्ट पूर्ण क्लिअर झाली असेल. आपण आता नेक्स्ट मुद्द्यावर जाऊ. नेक्स्ट आहे डिजिटल इंडिया अवॉर्ड्स. या डिजिटल इंडिया अवॉर्ड्सबद्दल आपण आधी पण डिसेंबरच्या 22, 23, 24च्या दरम्यान तारखांकडे चर्चा केली होती की भारताचे डिजिटल इंडिया अवॉर्ड्स देण्यात येणार आहे. तेव्हाचा मुद्दा आपला असा होता की तो 7 जानेवारीला प्रेसिडेंटच्या हाती देण्यात येणार आहे आणि या 7 जानेवारीला डिजिटल इंडिया अवॉर्ड्स देण्यात आले. हे डिजिटल इंडिया अवॉर्ड्स जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे देतं, ज्याचे मिनिस्टर आहे अश्विनी वैष्णव. तर यांच्या या मिटी या मिनिस्ट्री थ्रू हे अवॉर्ड्स देण्यात येतात. आता या अवॉर्ड्सला देताना 7 वेगवेगळ्या कॅटेगरीज केल्या जातात, ज्याच्यात डिजिटल एम्पॉवरमेंट ऑफ सिटीजन्स ही एक कॅटेगरी आहे. त्याच्यानंतर आहे पब्लिक डिजिटल प्लॅटफॉर्म्स, मग आहे डिजिटल इनिशिएटिव्स इन कोलॅबोरेशन विथ स्टार्टअप्स, डेटा शेअरिंग अँड यूज ऑफ सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, डिजिटल इनिशिएटिव्स ॲट द ग्रासरूट लेवल, बेस्ट वेब अँड मोबाईल इनिशिएटिव्स आणि शेवटचं आहे मोबाईल इनिशिएटिव्स. अशा 7 कॅटेगरीजमध्ये हे अवॉर्ड दिले जातात. आणि याच्यातली एक कॅटेगरी, जशी आपण म्हटलं की डिजिटल एम्पॉवरमेंट ऑफ सिटीजन्स ही एक कॅटेगरी आहे, डिजिटल एम्पॉवरमेंट ऑफ सिटीजन्स. या कॅटेगरीमध्ये प्लॅटिनम अवॉर्ड म्हणजे सर्वोच्च अवॉर्ड हा जो दिला गेला तो दिला गेला नाम याला. नाम म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट. नाम म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट, नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट. तर याला प्लॅटिनम अवॉर्ड देण्यात आला. सिटीजनला एम्पॉवर करण्यासाठीचा हा सगळ्यात चांगला डिजिटल प्रोग्राम आहे भारतातला असं म्हटलं गेलं. याच्या व्यतिरिक्त पण इतर काही अवॉर्ड्स देण्यात आले, ज्याची लिस्ट मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण त्याच्या आधी एवढं लक्षात घ्या की हे जे डिजिटल अवॉर्ड्स जे देण्यात आले आहे हे 3 कॅटेगरीजमध्ये 7 कॅटेगरीजमध्ये देण्यात आले आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये 3 अवॉर्ड्स दिल्या गेल्या. सगळ्यात मोठा अवॉर्ड आहे प्लॅटिनम अवॉर्ड, मग आहे गोल्ड आणि त्याच्यानंतर आहे सिल्वर. तर असे 3 अवॉर्ड्स देण्यात आले.
मी तुम्हाला पूर्ण लिस्ट इथे दाखवणार आहे. मग लिस्ट दाखवताना बाजूला होईल, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे सगळ्या विनर्सची लिस्ट तुमच्या पुढे इथे येऊन जाईल. प्रत्येक पहिलेच्या 4 इमेजेसमध्ये तुम्हाला 2-2 कॅटेगरीज दिसतील आणि इथे शेवटी एक शेवटची कॅटेगरी आहे. तर आय होप ऑल दीज अवॉर्ड्स यांच्याबद्दल तुम्ही एकदा वाचा. मी ज्याच्याबद्दल म्हटलं डिजिटल एम्पॉवरमेंट ऑफ सिटीजन्स, ही इथे पहिली कॅटेगरी आहे आणि याच्यात नाम याला प्लॅटिनम अवॉर्ड देण्यात आला. ट्रान्सपोर्ट मिशन मोड प्रोजेक्ट जो आहे ट्रान्सपोर्ट याला गोल्ड देण्यात आला आणि सिल्वर जो देण्यात आला तो आला जजमेंट सर्च पोर्टल याला. तर असे बरेच अवॉर्ड्स डिजिटल इंडिया अवॉर्ड्समध्ये देण्यात आले, ज्याची लिस्ट तुम्हाला इथूनच मिळून जाईल. मी प्रयत्न करेल की याची PDF लिंक पण तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. ठीक, चलायचं नेक्स्ट मुद्द्याकडे जाऊ आता आपण. नेक्स्ट मुद्दा एका राज्याशी रिलेटेड आहे जिथे 30% विमेन रिझर्वेशनचं बिल पास झालंय, ज्याला गव्हर्नरनी अप्रुव्हल दिलेलं आहे ना. पहिले तर तिथल्या असेंब्लीमधनं पास झाला आणि नंतर त्याला गव्हर्नरचा होकार मिळाला. तर आता हे बिल पास झालेलं आहे. बिल कुठल्या राज्यात पास झालं? उत्तराखंडमध्ये. आणि हे 30% रिझर्वेशन जे आहे हे कशा प्रकारचं रिझर्वेशन आहे? खूप महत्त्वाचा विषय हा. समजा 30% हे रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे विमेनला. 30% रिझर्वेशन फॉर नेटिव्ह विमेन, कुठल्याही नाही, तिथल्या म्हणजे उत्तराखंडच्याच ज्या महिला आहेत त्यांनाच हे रिझर्वेशन मिळेल, म्हणजे स्टेट ऑफ डोमिसाईल हा महत्त्वाचा भाग असणार आहे त्यातला. दुसरी महत्त्वाची गोष्ट असणार आहे, हे जे देण्यात येणार आहे ते उत्तराखंड पब्लिक सर्व्हिसेसमध्ये देण्यात येणार आहे. आणि या रिझर्वेशनचा प्रकार खूप स्पेसिफाय केला आहे गव्हर्नमेंटनी, तो आहे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर विमेन. तर हे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल. आता हॉरिझॉन्टल रिझर्वेशन हे काय आहे पहिले आपण समजून घेऊ. 2 प्रकारचे रिझर्वेशन्स असतात बघा. 2 प्रकारचे रिझर्वेशन म्हणजे एकाला म्हणतात व्हर्टिकल रिझर्वेशन आणि दुसऱ्याला म्हणतात हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. व्हर्टिकल रिझर्वेशन काय असतं? जसं OBC, SC, ST दीज आर व्हर्टिकल रिझर्वेशन. तर OBC, SC, ST हे व्हर्टिकल रिझर्वेशन्स आहे. असे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्स असतात असे, त्यांना असं म्हटलं जातं की जे कट थ्रू ऑल द व्हर्टिकल रिझर्वेशन्स, दे कट थ्रू ऑल द व्हर्टिकल रिझर्वेशन. उदाहरण काय की लेट्स से OBCजला लेटस कन्सिडर, मला आकडे एक्झॅक्टली माहित नाही पण लेटस कन्सिडर की लेट्स से 20% OBCचं रिझर्वेशन आहे. तर 20% जे OBC कॅन्डिडेट सिलेक्ट होतील त्याच्यात 30% महिला असायला पाहिजे, असा हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा अर्थ होतो. समजा SCचं रिझर्वेशन 15-20% हे काही असेल, लेट्स से 20% असेल, तर तिथे पण 30% महिला असायला पाहिजे, असा हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा अर्थ होतो. तर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन हे प्रत्येक व्हर्टिकल रिझर्वेशनच्या कॅटेगरीमध्ये असतं. म्हणजे पर्सन्स विथ डिसेबिलिटीजवालं जे रिझर्वेशन आहे त्याच्यातही 30% महिला असायला पाहिजे, असा हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा अर्थ होतो. आय होप हे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन काय तुम्हाला कळलं असेल. आणि कुठल्या राज्यांनी दिलं आहे महिलांना रिझर्वेशन 30%चं? ते राज्य आहे उत्तराखंड. ठीक, चलायचं पुढे नेक्स्ट पॉइंटकडे जाऊ. आता नेक्स्ट पॉइंट आहे IIT मद्रासमध्ये झालेल्या कल्चरल मीटची. IITs, सगळ्या IITs है ना, म्हणजे 23 IITs बद्दल आपण बोलतोय. भारतात असलेल्या 23 IITs एकत्र येतात, 5व्यांदा एकत्र आल्या आहे अशा. तर 5वं कल्चरल मीट ज्याला म्हटलं जातं इंटर IIT कल्चरल मीट 5.0. याच्यात भारताच्या 23 IITsचे 3200 स्टुडंट्स, 3200 स्टुडंट्स हे 9 जानेवारीपासून 11 जानेवारीपर्यंत एकत्र आले होते मद्रास IITच्या कॅम्पसमध्ये आणि तिथे हे कल्चरल मीट पार पडली. प्रश्न याच्यावर बनू शकतो नक्कीच की 2023 मधली इंटर IIT कल्चरल मीट ही कुठल्या IITच्या कॅम्पसमध्ये झाली? तर नाव लक्षात ठेवा, मद्रास IITच्या कॅम्पसमध्ये ही झाली आहे ना. आणि मग इथे बरेचसे प्रोग्राम्स जसे कुठल्याही कल्चरल मीटमध्ये होतील तसे झाले, जसे लिटररी आर्ट्स, स्पीकिंग, थिएटर आर्ट्स, डान्स. यावर्षी 2 नवीन प्रोग्राम्स पण याच्यात ॲड झाले होते, ज्याच्यात स्पोर्ट्स होता आणि क्युलिनरी इव्हेंट्स होते.
तर असे 2 नवीन प्रोग्राम्स पण याच्यात ॲड झाले. प्रश्न विचारला जाऊ शकतो की इंटर IIT कल्चरल मीट 9 जानेवारी ते 11 जानेवारीला झालेली कुठल्या IIT कॅम्पसला झाली होती? लक्षात ठेवा, IIT मद्रासला. ठीक, चलो आता जाऊ नेक्स्ट पॉइंटवर. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आहे एक टायअप म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन झाली 2 ऑर्गनायझेशन्समुळे. एक आहे बँक आणि दुसरं आहे एक मोठं इन्स्टिट्यूट कोणतं? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, IISc. आता आपण IITs बद्दल बोलतो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता आपण IISc बद्दल बोलतोय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या कॅम्पसमध्ये ॲक्सिस बँकेने स्पॉन्सर केलेलं एक मॅथ्स अँड कम्प्युटिंग सेंटर ओपन होणार आहे. IIScच्या कॅम्पसमध्ये ओपन करणार आहे एक मॅथ्स अँड कम्प्युटिंग सेंटर, जे कोणाच्या मदतीने ओपन होणार आहे? ते होणार आहे ॲक्सिस बँकेच्या मदतीने. तर ही महत्त्वाची डील झाली आहे आणि हे भारताचं पहिलं एवढ्या मोठ्या लेवलवर म्हणजे कम्प्रेहेन्सिव्ह अकॅडमिक रिसर्च सेंटर असणार आहे, जे कम्प्लिटली डेडिकेटेड असणार आहे मॅथमॅटिक्स आणि कम्प्युटिंगला. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. प्रश्न हा येऊ शकतो की IISc मध्ये मॅथ्स अँड कम्प्युटिंग सेंटर हे कुठल्या बँकेच्या मदतीने बनत आहे? विथ असिस्टन्स ऑफ विच बँक? तर लक्षात ठेवा, इट इज ॲक्सिस बँक. ठीक, आय होप हा एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो तुमच्या लक्षात आला असेल. IIScचे डायरेक्टर यांचं नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता, गोविंदन रंगराजन. ठीक है, चलो अब चलते अपन अगले पॉइंट की ओर. नेक्स्ट मुद्दा जो आहे तो आहे एक इम्पॉर्टंट अपॉइंटमेंटशी रिलेटेड. गुवाहाटी हायकोर्टला नवीन चीफ जस्टिस मिळाले आहेत. तर गुवाहाटी हायकोर्टचे जे नवीन चीफ जस्टिस आहे त्यांचं नाव आहे कोटेश्वर सिंग. यांचं नाव काय आहे? कोटेश्वर सिंग. आणि यांनी रश्मीम मनहरभाई छाया यांना रिप्लेस केलं. तर कोटेश्वर सिंग यांनी आजपासून म्हणजे 12 जानेवारीपासून आपलं ऑफिस सांभाळलं आहे, कारण रश्मीन मनहरभाई छाया यांचं 11 जानेवारीलाच त्यांचा कार्यकाळ संपला होता. तर 12 जानेवारीपासून गुवाहाटी हायकोर्टचे नवीन चीफ जस्टिस कोटेश्वर सिंग. ही एक महत्त्वाची बातमी आहे, लक्षात ठेवाल, महत्त्वाची अपॉइंटमेंट आहे. चलो अब चलते अगले पॉइंट की ओर. इथे बाकी काही सांगण्यासारखं नव्हतं, पण इथे खूप काही सांगण्यासारखं आहे. रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, आपलेच नितीन गडकरी यांच्या अंडर ती मिनिस्ट्री येते. आपलेच म्हणजे महाराष्ट्राच्या म्हणून आपलेच म्हटलं. तर नितीन गडकरींच्या अंडर येणारी ही मिनिस्ट्री आहे रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे मिनिस्ट्री. यांनी रोड सेफ्टी वीक हा साजरा करायचं ठरवलं आहे, म्हणजे दरवर्षी करतं. याही वर्षी रोड सेफ्टी वीक साजरा होतो आहे. आणि कधी साजरा होत आहे? आत्ता सध्या सुरू आहे. 11 जानेवारीपासून रोड सेफ्टी वीक साजरा करणं सुरू झालं आहे आणि हा चालणार आहे 17 जानेवारीपर्यंत. तर याला स्वच्छता पखवाडा पण म्हणतात. आणि बऱ्याचशा गोष्टी याच्यात होणार आहे, जसं नुक्कड नाटक होणार आहे, लोकांना सेफ्टीबद्दल जागरूक करण्याची पण एक चान्स याच्यातनं गव्हर्नमेंटला मिळतो. पण माहिती आहे का, हे रोड सेफ्टी वीक चालू असतानाच आजचीच गोष्ट, नागपूरवरनं वर्धेला येणारी एक बस, शिवशाही बस, तिचे ब्रेक फेल झाले. या शिवशाही बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे 26 लोक त्या बसमध्ये होते आणि बसचा शेवटी ड्रायव्हरनी अक्षरशः ओरडून सांगितलं की बसचे ब्रेक फेल झाले आहे. आणि त्या बसचा त्यांनी डिव्हायडरवर शेवटी ती बस चढवली आणि ती बस थांबली. त्याच्यात 26च्या 26 लोक वाचले, पण ड्रायव्हर त्यांचा जीव मात्र गेला. तर हे रोड सेफ्टी वीक साजरा करत असताना लोकांना सांगणं वगैरे हे सगळी गोष्ट तर महत्त्वाची आहेच, पण सरकारी तंत्रामध्येही ज्या एसटीज आहे, जे आपल्याचसारखे साधारण लोक वापरतात आणि आपल्याचसारखे साधारण लोक याला चालवतात, त्यांच्या जीवाची सुद्धा पर्वा करायला पाहिजे. म्हणजे यांचं रेग्युलर मेंटेनन्स, रेग्युलर चेकअप याच्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे. ठीक, चला आता चलू आपण नेक्स्ट मुद्द्याकडे. नेक्स्ट मुद्दा काय आहे? नेक्स्ट आणि शेवटचा मुद्दा आजचा तो आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी पेनॉल्टी लावली आहे. चांगलीच पेनॉल्टी लावली आहे, म्हणजे 50,000 रुपयापासून तर 3 लाखापर्यंतची पेनॉल्टी लावली आहे
पाच नवीन नाही आहे, 5 कोऑपरेटिव्ह बँकांवर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 याच्यात अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्यासाठी काही नियम बनवले गेलेले आहे आणि या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे 5 अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांवर पेनॉल्टी लावण्यात आलेली आहे. या 5 अर्बन कोऑपरेटिव्ह बँका कोण आहे बरं? या 5 आहे, याच्यातल्या 3 महाराष्ट्रातल्या आहे. ठीक आहे, तर 5 अर्बन कोऑपरेटिव्ह बँका कोणत्या आहे? एक आहे श्री महायोगी लक्ष्मण कोऑपरेटिव्ह बँक. किती सुंदर नाव आहे पहा, पण यांनी नियम नाही पाळले. दुसरा आहे अत्तूर टाउन कोऑपरेटिव्ह बँक, जी तामिळनाडूची आहे. आणि नंतरच्या 3 आहे महाराष्ट्रातल्या. कुठल्या महाराष्ट्रातल्या? एक आहे गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, दुसरी आहे शिरपूर पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक, जी महाराष्ट्रातलीच आहे. आणि तिरुपती अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही पण महाराष्ट्रातलीच आहे, ही तर नागपूरची आहे. तर या 3 कोऑपरेटिव्ह बँकांना चांगलाच दंड दिला आहे. 50,000 पासून तर 3 लाखांपर्यंतची वेगवेगळ्या कारणांसाठी अर्थात पेनल्टी लावण्यात आलेली आहे. आय होप आजचे हे जे सगळे मुद्दे होते ते तुम्हाला क्लिअरली समजले असतील. अजूनही जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल. थँक यू व्हेरी मच.